उदखेड शहरात दिनांक 1 जुलै रोजी अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरजदादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील मध्यवर्ती कार्यालयातील नवीन पोलीस ठाणे परिसरात वृक्षारोपण करत ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले। यावेळी नांदेड उत्तर युवक जिल्हाध्यक्ष अतुल हिंगमिरे, नांदेड उत्तर जिल्हा युवक कार्याध्यक्ष हनुमंत नटुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। शहरातील ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष माननीय सूरजदादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलं। तसेच शहरातील मध्यवर्ती कार्यालयातील नवीन पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी नांदेड उत्तर जिल्हा युवक उपाध्यक्ष मोहम्मद साजिद, राष्ट्रवादी भोकर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष शेख इरफान शेख इमाम, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मोहम्मद बुरहान मोहम्मद मजीद, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शेख मुफीद, पत्रकार मोहम्मद हकीम खानदान, बालाजी बिंदके, शिंदे पाटील, पांगरगावकर, मोहम्मद सलमान, मोहम्मद जाफर, आनंद निखाते, आकाश पांडे आदींची उपस्थिती होती। यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब कांबळे, हेड कॉन्स्टेबल बलवीर सिंग ठाकूर, ड्रायव्हर पगलवाड यावेळी उपस्थित होते। मुख्य शहरात आपण राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री सूरजदादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कोणते प्रकारचे आयोजन करण्यात आले होते आणि आपण कार्यक्रम जेव्हा आयोजन करताना काय आपली भूमिका पार पडली आहे थोडीशी प्रतिक्रिया द्यावी। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माननीय प्रदेश अध्यक्ष सूरजदादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मुदखेड शहरामध्ये आणि मुदखेड ग्रामीण भागामध्ये आम्ही वृक्ष लावगडांचे नियोजन केले होते। वृक्ष लावगड 151 तालुक्यामध्ये लावायचं आमचं नियोजन होतं। आम्ही 151 वृक्ष लावगड दादांच्या वाढदिवसानिमित्त लावले। शासकीय ग्रामीण रुग्णालय इथे फळांचे वाटप रुग्णांना केले आणि आम्ही शहराच्या मध्यभागी आम्ही राष्ट्रवादीची वाढदिवसानिमित्त सदस्य नोंदणी अभियानाचं आम्ही एक नियोजन केलं आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक ग्रामीण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सदस्य नोंदणी अभियान राबवणार आहोत आणि दादाच्या वाढदिवसाचा संकल्प केला आहे की राष्ट्रवादी युवक काँग्रेस नांदेड जिल्ह्याच्या वतीनं 5000 युवक सदस्य नोंदणी अभियान आम्ही घेणार आहोत। तर येत्या काही महिन्याच्या कालावधीनंतर महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे। आपण जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेसचे या नात्याने नांदेड जिल्ह्यामध्ये युवकांसाठी एक प्रतिनिधी म्हणून, त्यांना संधी म्हणून त्या ठिकाणी आपण अशा प्रकारची जबाबदारी पेरताना त्या ठिकाणी आपण मागणी करणार आहे का? महाराष्ट्रामध्ये मान्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार साहेब यांच्याकडे युवकांचं पाहण्याचा दृष्टिकोन फार मोठ्या प्रमाणात आहे। युवकांची आशा अजितदादाकडे आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही युवकांना एक विधानसभेची उमेदवारी मान्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरजदादा चव्हाण यांच्याकडे मी मागणी करणार आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।